भायंदर पश्चिम के मुर्दा खारी इलाके में सोमवार देर रात एक सनसनीखेज घटना सामने आई, जहां 36 वर्षीय संजय शर्मा ने अपने 46 वर्षीय दोस्त अनीस नबी की कोयते से हमला कर बेरहमी से हत्या कर दी। दोनों के बीच किसी बात को लेकर विवाद हुआ था, जो इतना बढ़ गया कि संजय ने गुस्से में आकर अनीस पर कोयते से वार किया। आरोपी पेंटर का काम करता है और मुर्दा खारी के पास एक चौल में किराए पर रहता है, जहां अनीस कुछ दिनों से उसके साथ रह रहा था। हत्या के बाद आरोपी मौके से फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है और आरोपी की तलाश जारी है। इस वारदात से इलाके में सनसनी का माहौल फैल गया है। मर्डर केलेला तो राहत होता, पण केलेला मर्डर ना तो त्याचा मित्र होता। तो म्हणाला माझा मित्र आहे, उद्या जाणार आहे असा तो बोलला। त्याचं नाव मर्डर केला आणि त्याचं नाव संजयने केला नाही मर्डर। किती वर्षापासून राहत होता? 3 वर्ष झाली त्याला। आता काम काय करत होता? हे पेंटरचं करत होता। आणखी काय बोलणं त्याच्या माहिती आहे का तुम्हाला? नाही, दुसरं काय माहिती नाही। कुठला राहायला कुठला होता? यूपीचा होता, बिहारचा होता, महाराष्ट्र? तो मला माहिती नाही यूपीचा होता का। त्या कैलासबाईला माहिती आहे, कैलासबाईंनी ठेवलेला आहे त्याला। आम्ही कैलासबाईचं अग्रमण केलं होतं। तो म्हणाला माझा ते एक मेवना आणि तो माझा मित्र आहे, तर म्हटलं तू आपल्या जबाबदारीवर ठेव काय तर असं। तर मेवना 25 तारखेलाच गावाला गेलेला आहे। तो काय नव्हता इथे। किती वय होती याची? आता मला नाही माहिती, म्हाताराच आहे, पत्रे असं 50-60 वर्ष। कथा बदल माहित पडला की ते मर्डर झालं? अहो आम्ही खाली 2 माणसं आम्ही झोपलेली, तर वरती दणकीत असे म्हटलं ह्यांना काय झालं आता एवढे रात्री दणकायला, म्हणून आम्ही बाहेर पडलेली तर कैलासबाई त्याला सोडवत होता। तो त्याला ढकलला, त्याच्या पोराला पण ढकलला, त्या पोराचे पण लागलं आणि त्या कैलासबाईचे पण लागलं। मग ते खाली आले, मावशी याला संजयला काय झालं बघ म्हणून मी गेलो, तर नुसतं असा तोड त्याला। म्हटलं मी याला काय मारून टाकतोस का काय, अरे झालं काय तुला? तसं असं लगेच माग पळाला, असा फिरला तो कोयता एवढा। तर त्या कोयत्याला बघून मी जे धावत आलो, तर मला एवढा दम भरला, माझे पाटणं ता खाली उतारला। तो मी आलो इकडे आणि तो गेला तिकडे। कोयत्याने मारला का? हो, कोयत्याने मारला आणि हातात कोयता घेऊन गेला, पळाला। या असा का बचका आहे आणि एक हातात कोयता आहे आणि असा टावेल गुंडलेला आहे आणि पळाला। खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात।